पोलिसांचं मनोबळ हे वाढलंच पाहिजे आणि ते वाढवण्याचं त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही लोकप्रतिनिधींनीच केलं पाहिजे. आता या नगरच्या दुर्दैव घटनेमध्ये जे काही समोर आरोप होत आहेत, मला वाटतं संपूर्ण आरोपी तातडीने पकडले गेलेत. काही हैदराबादला फरार झाले होते, तिकडनं धरून आणलेत. 100% कठोर कारवाई विभाग करतोय त्याच्यावर. परंतु मी म्हटल्याप्रमाणे आमदार जगताप यांनी त्या संदर्भात जी पत्रकार परिषद घेतली, तर त्यांना मी आता बोलवणार आहे की एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये काय शंका आहे, पोलीस तपासामध्ये काही त्यांना अडचणी वाटतात का, पुढं त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्यात का, की ज्यामुळे त्यांना असं वाटतंय की त्याची चर्चा केली होती. ते असं आहे की देश विघटन शक्ती जी आहे किंवा त्याच्यामध्ये दुरान्वये जरी काही संबंध असला अशा शक्तींचा, तर त्याच्यावर कार्य होणारच आहे. आवश्यकता वाटेल ती माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा करून तशी एक शिफारस आपण शासनाला करू, एसआयटी नेमणूक करू. या अगोदर एसआयटीने मुकुंदनगरमध्ये जाऊन चौकशी काही लोक त्या प्रकारे कारवाई केली नाही. श्रीरामपूरमध्ये केली, मुकुंदनगरला केली. एसआयटीचं लक्ष आहेच आहे. त्यांचा मूळ आक्षेप जे 2-3 विषयाबद्दल होता आणि त्यामध्ये विशेषतः आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या बद्दल त्यांनी एक आक्षेप घेतला होता की त्यांनी पत्र दिलेलं आहे. असं एक वास्तव असं आहे की मुळातच जात पडताळणी करण्याच्या अधिकार त्या समितीला आहे आणि समिती कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे. त्याला ना मुख्यमंत्री असतील किंवा महसूल मंत्री असतील हे कोणी निर्देश देऊ शकत नाही. मला वाटतं त्यामुळे माननीय जरंगे पाटलांचा त्याबद्दलचा काही गैरसमज झाला असेल तर मी त्यांना आता भेटणार आहे. शेवटी उपसमितीचा अध्यक्ष म्हणून आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करतोय, अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे. अनेक निर्णय चांगले केलेले आहेत. आता त्यांचा आक्षेप काही मुद्द्यांवर आहे, त्याबद्दल मी त्यांच्याशी बोलणार आहे. मला वाटतं आमची चर्चा झाल्यानंतर त्यांना त्याबद्दलचा त्यांचा गैरसमज दूर होईल अशी मला खात्री आहे. धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत मी 8 जणांना अटक केलेला आहे. तर पहिल्यांदा मी 6 आरोपी होता आणि जे चौकशीमध्ये जो इंट्रॉगेशनमध्ये जे निष्पन्न झाल्यानंतर आम्ही दोघांना अतिरिक्त आम्ही अटक केलेला आहे. अजून तपास सुरू आहे आणि त्यांच्या PCR पण आहे आणि PCR नंतर पण घेणार आहे. जे लोक त्यांच्या पाठिंबा दिलेला आहे त्यांना आम्ही 100% आम्ही सोडणार नाही आहे. जे कोणी असेल तर त्यांचे कोणतेही धर्म असो कोणतेही असो आम्ही त्यांना कडक कारवाई करणार त्यांच्यावर. देखो एवढं ते सोपं नाही ना. आम्ही जे इंट्रॉगेशन करताय त्यामध्ये निष्पन्न झाल्यानंतर आम्ही करू ना. आता सुरू आहे तपास.